प्रवासी वाहतूक करणारे बोलेरो वाहन पलटी झाल्याची घटना दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:15 वाजता रिसोड मालेगाव मार्गावर बिबखेडजवळ घडली. सदर घटना ही मागच्या टायर फुटल्याने झाली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाहनाने 3 ते 4 पलट्या खाल्ल्या. या घटनेमध्ये संतोष नारायण गवळी वय 36 वर्षे राहणार नावली तालुका रिसोड जिल्हा वाशिम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर यामध्ये अनेक जण जखमी झाले आहे. जखमीमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून जखमींना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय तर काहींनी खाजगी रुग्णालयाकडे धाव घेत आपापले उपचार सुरू केले आहे. याबाबत माहिती अशी की प्रवासी वाहतूक करणारा एक वाहन मालेगावच्या दिशेने रिसोडकडे येत असताना ग्राम बिबखेड जवळ मागच्या टायर फाटल्याने सदर वाहनावरील नियंत्रण चालकाचे सुटले व वाहनाने 3 ते 4 पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खंडीत जाऊन पडली. सदर घटना घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले व ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून विविध दवाखान्यात रवाना करण्यात आले आहे. यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात असून काहींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथून वाशिम येथे रवाना केले असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती. तर मदत कार्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून जखमींना मदत केली. या ठिकाणी घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले व घटनेची पाहणी केली. जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश असून विविध दवाखान्यात त्यांचा उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेमध्ये वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असल्याचेही दिसून आले. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम.